माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 12, ज्या पाठाचं नाव आहे निर्णय. एका छोट्याशा गावामध्ये राहणारा गोपाल नावाचा व्यक्ती. प्रत्येकाला कुटुंबामध्ये काही ना काहीतरी समस्या असते, पण कुटुंबामध्ये आलेली समस्या कशी सोडवायची आणि त्याचा निर्णय कसा घ्यायचा हे मात्र त्या गोपाल नावाच्या व्यक्तीला अतिशय चांगल्या पद्धतीने समजलं आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा अतिशय वाखाणण्याजोगा होता. तर आपण आज शिकणार आहोत पाठ क्रमांक 12, ज्याचं नाव आहे निर्णय. एका जळगाव नावाच्या गावामध्ये गोपाल नावाचा मनुष्य राहत होता. त्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. त्याचा 10 एकर शेतीचा तुकडा वाहतीत होता. त्यावर त्यांनी विहीर खणली, मोटार बसवली, मळा बागायती करून घेतला होता. पीकही खूप भरघोस यायचे. घरची परिस्थिती सुधारली होती. आधी गोपालने मुलीचे चांगले स्थळ पाहून लग्न लावले. अजून 2 वर्ष थांबून दोन्ही मुलांचा विवाह एकाच मांडवात केला. आता गोपाल आणि त्यांची पत्नी खूप खुश होते. गावात गोपाल यांची पत वाढली. लोक त्यांना सन्मानाने कार्यक्रमात निमंत्रण देत असत. असे अनेक वर्ष छान गेले. पुढे जावांमध्ये थोड्या छोट्या मोठ्या कुरबुरी व्हायला लागल्या. हेवे दावे, द्वेष, मत्सर, राग यामुळे घरचे वातावरणच बदलत चाललेले होते. पूर्वी असणारा आनंद, परस्परांप्रती असलेला स्नेह, प्रेम कमी झाले होते. भाऊ एकमेकांसोबत पूर्वीसारखे मनापासून बोलत नव्हते. एके दिवशी शुभा आणि रूपाचे कामावरून खूप कडाक्याचे भांडण झाले. दोघी अर्वाच्य भाषेत बोलू लागल्या. सासूबाईंनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोघींच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. विषय फक्त सकाळी स्वयंपाकात करायच्या 2 भाज्यांबाबतचा होता. काय करावे तेच समजेना. गोपाल घरी परतला. बायकोने सुनांचा वाद त्यांच्या कानावर घातला आणि आता ह्या एकत्र राहणे अशक्य असल्याची जाणीव करून दिली. आयुष्यभर मेहनत करून जागा घेतली, घर बांधले, शेती 2 एकरावरून 10 एकर केली, पोरांना कामाला लावले, लग्न केली. तो मनापासून दुखावला. त्याला वाटलं आपले डोळे मिटेपर्यंत तरी पोरांनी एकत्र संसार करावा, पण कशाचं काय. स्वभावाला औषध नसते. शेवटी वाटणी करायचा निर्णय घेतला. गावामधील समजदार वयोवृद्ध गृहस्थ आले. वस्तू भांडी यांचे विभाजन झाले. घराचे 2 तुकडे करून एक बाजू मोठ्याला, दुसरी बाजू लहानाला दिली. शेती सुद्धा 5-5 एकरांमध्ये विभाजित झाली. गोपाल खांबाला टेकून शांत बसला होता. स्वतःच्या मिळकतीची अशी अवहेलना त्याला बघवत नव्हती. शेवटी गोपाल आणि त्याच्या बायकोचेही विभाजन करण्यात आले. 6 महिने गोपाल लहान मुलाकडे तर त्यांची पत्नी मोठ्या मुलांकडे राहणार होते. 6 महिन्याने गोपाल इकडे तर पत्नी तिकडे असा निर्णय झाला. आतापर्यंत शांत असलेला गोपाल डोक्यात प्रकाश पडावा तसा उठला आणि म्हणाला, हे घर माझे, ही शेती माझी, हे घर मी बांधले, यातली अर्धी भांडी कुंडी माझी आणि माझेच विभाजन करणार. मी मालक म्हणून सांगतो, हे घर वाटल्या जाणार नाही. अजूनही मी शेती करतो. मी, माझी पत्नी इथेच राहणार. मुले घर सोडून जाऊ शकतात. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी 6 महिने आलटून पालटून आमच्याकडे राहायला यावं. मुलांना खूप घाम फुटला. राहायचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. शेतीचा प्रश्न उभा राहिला. शेवटी दोन्ही मुलांनी वडिलांची पाय पकडून माफी मागितली आणि दोन्ही सुना शांतपणे एकाच घरात नांदू लागल्या. आता घरातले वाद कुठल्या कुठे पळाले होते. घरात सौख्य नांदू लागले होते.